थांबा रे बा, मला गोल गोल नका फिरू. मी का चक्री का, मला चक्री सारखं गोल गोल फिरू राहिले. मला गोल कोण फिरू राहिले पुढे सांगतो. ब्लॉगले पाहत चला. पहिले तर झाकटीत 5 वाजता उठलून गेलो डायरेक्ट बाहेर. चाललो तर आंघोळ करायला. तेवढ्यात हा आला. म्हणे थांबा म्हणे इथंच, मी जाऊ देत नाही तो. मला आंघोळ झाली डायरेक्ट गेलो आम्ही नाश्ता करायला. नाश्त्याला काय तर पोहेच होते. दादा म्हणे तुला फुल देतो म्हणे, चाल म्हणे आपण आरशात फोटो काढू. मग गेलो ना आरशात फोटो काढून घेतला. काही झालं तर फुलाचा विषय आहे ना, ते लाल फुला. दादानं त्याच फुलाच्या पाकळ्या गेल्या. मी वरते बघतो म्हणे तू व्हिडिओ काढ. म्हटलं ठीक आहे. तेवढ्यात एक कुत्री आलं. या कुत्र्याला की आमचा पिक्चर 16चा नव्हता. पालखी घेतली खांद्यावर, निघालो नागझरीला जायसाठी. नागझरीला जायच्या पहिले आम्हाला भोक्या फार्म हाऊस मध्ये जेवण होतं. भोक्या फार्म मध्ये गेलो डायरेक्ट गेलो आम्ही कुत्र्याच्या घरात. कारण कुत्र्याला की आमचं पिक्चर 16चा नव्हतं ना, आम्हाला इथेच जागा भेटली. ते कुत्र का कमी होतं का, तेवढ्या त्या 2 कुत्र्या पण आले. तेवढ्यात हा दादा त्या गोरिलाच्या नाकात बोट घालत जाय. नाही म्हटलं त्याला गोरिलाच्या नाकात घातल्यापेक्षा त्या बोक्याच्या नाकात घाल. तेवढ्यात बोक्या फार्म मध्ये पंगती बसली. मग जेवण करून घेतलं. जेवण झाल्यावर गेलो आम्ही वावरीनं काठी खाली बसाले. आमच्या नशिबात आज कुत्रे होते का काय म्हणून आम्ही जिथेही गेलो तिथं कुत्रेच असत जाय. निंबाखाली बसायला गेलो तिथेही कुत्री होती. मग तिथून डायरेक्ट गेलो रस्त्यावर. मग आजीनं आपल्याला बुड्डी गावाल पण दिली. आजच्यासाठी एवढंच. भेटू मग सेकंड पार्ट मध्ये. ब्लॉगला नवीन असाल तर लाईक शेअर फॉलो करून टाका.